co-powered by Techno. कालपासून जे अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. काल मराठवाडा विदर्भ झालेला आहे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आहे. किती महत्त्वाचं वाटतंय आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी बैठका होत आहेत? अतिशय महत्त्वाची बैठक किंवा कार्यकर्त्याशी संवाद माननीय अमितभाई या ठिकाणी करतायत. कालही विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मुंबईला, आता नाशिकला, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा माननीय अमितभाई या ठिकाणी करतायत. विधानसभा साहजिक आहे, विधानसभा समोर आहे, ते काही लपवायची गोष्ट नाही. विधानसभा समोर असल्यामुळे सर्व महाराष्ट्राचा दौरा अमितभाई या ठिकाणी करतायत. कार्यकर्ते अतिशय उत्साही आहेत, मोठ्या संख्येत, म्हणजे अपेक्षितच त्या ठिकाणी बोलवतात, अपेक्षित कार्यकर्तेच त्या ठिकाणी येत आहेत. पण प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी अमितभाई यांचा दौरा सध्या सुरू आहे. आज तो नाशिकमध्ये या ठिकाणी आहे. भाऊ, या संपूर्ण दौऱ्यावरती टीका करतायत. राऊत म्हणतायत की अनेक महत्त्वाचे प्रश्न देशात आहेत. अमित शहा सारख्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये येऊन वारंवार दौरे करावे लागत आहेत. महाराष्ट्रामध्ये निवडणूक भाजपचे ठरणार आहे. पंतप्रधान पदाची खुर्ची धोक्यात आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राचे दौरे सत्ता जाते आणि त्यानंतर मोदींची खुर्ची जाईल आणि त्याची तयारी सुरू केली जाईल, अशा स्वरूपाची टीका आहे त्यांची. मला वाटतं शेखचिल्लीसारखं काम त्याचं चाललेलं आहे. मग काय बोलावं मला समजत नाही संजय राऊतांबद्दल. ते तर एकदम आता जागतिक नेते होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. मला वाटतं देशही ते हातात घेत आहेत. मला वाटतं उद्धवजींना पंतप्रधान करण्याच्या मार्गावरती दिसत आहेत. सध्या पंतप्रधानही जाणार आहेत, मुख्यमंत्री जाणार आहेत. मला वाटतं सकाळ झाली की यांना काही उद्योग नसतो, वाटेल तशी बाफाट बडबड करायची. लोक तर त्यांना सिरियस घेत नाही, लोकही नुसता करमणूक म्हणून ऐकतात, पण आता ते ऐकत नाही सध्या. पण त्याच्याकडे कोणी फार गंभीर लक्ष देत नाही. आता पंतप्रधानची खुर्ची जाणार, ते घरी जाणार. आता त्यांना उद्धवजींचं त्याचं स्वप्न, उद्धवजींना पंतप्रधान करायचं. मला वाटतं हे सगळे मुंगरी लाल की हसीन सपने, हे जे आपण सगळी स्टोरी बघतो तशातला हा प्रकार आहे. त्यामुळे फार मी त्यांना काही महत्त्व देत नाही. राज्यात भूखंड घोटाळे होत आहेत. याआधी विनोबा भावे म्हणायचे सब भूमी गोपाल की, पण आता राज्यामध्ये सब भूमी देवा भाऊ की, अशा पद्धतीने भूखंड घोटाळे भाजपच्या काळात होत आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली. नाही, मला असं वाटतं की चौकशी करावी ना, त्यांनी तक्रार करावी, चौकशी करावी, कोणी भूखंड खाल्लेत. आणि पूर्वीचा इतिहास बघा, काँग्रेसच्या काळातला, राष्ट्रवादीच्या काळातला. उगाच कशाला बोलायला लावताय म्हणा तुम्ही आम्हाला. तुम्ही चौकशी करा, तुम्ही तक्रार करा, तुम्ही सांगा ना काय घोटाळे झाले म्हणून. पण विनाकारण काहीतरी हवेत गोळीबार करायचा, काहीतरी निराधार गोष्टी पेरायच्या आणि वेगळा नरेटिव्ह सेट करायचा. मला वाटतं लोकांचा यावर विश्वास नाही. आणि देवेंद्रच्या बाबतीमध्ये त्यांनी काही आरोप केले तर मला वाटतं लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आगामी विधानसभा बघा, आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. आता यांचं हे कसं आहे, डबक्यातल्या बेडक्यासारख्यांचं काम आहे. मी अगदी त्या शब्दाला सांगेल. आमचा अथांग समुद्र आहे, आमचे नेते केंद्रामध्ये आहेत. आणि आताच नाही, आपण कुठल्याही राज्यामधल्या निवडणुका असू द्या, देशभरामधल्या कुठल्याही निवडणुका असू द्या, तुम्ही पार्लमेंटच्या निवडणुका असू द्या, माननीय मोदीजी प्रत्येक ठिकाणी येत आहेत. माननीय अमितभाई असतील, माननीय नड्डाजी असतील, सगळा दौरा त्यांचा नेहमी असतो. ते काही आजच येत आहेत का यावेळेलाच येत आहेत? म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला, मागच्या वेळेला पंतप्रधानांनी त्यावेळेला अशीच टीका त्यांनी केलेली होती. मला वाटतं टीका करणं त्यांचं काम आहे. त्यांचं महाराष्ट्र सोडलं, 4 जिल्हे सोडले तर त्याच्या बाहेर त्यांचं काही नाही आहे, काही राहिलेलं नाही शिल्लक शिवसेनेचं. आणि म्हणून वायफाट बडबड ते करतात, वाटेल तसे आरोप त्या ठिकाणी करतायत. पण आमचे नेते कुठलीही निवडणूक असो ते गांभीर्यानेच घेत आहेत, गंभीरतेने घेत आहेत. आणि त्यामुळे आजच नाही, पूर्वीपासून आपण बघतात. म्हणजे माननीय अटलजीसुद्धा होते, ते सुद्धा अशा पद्धतीने सगळ्या दूर प्रचार करायला यायचेत. राज्याच्या निवडणुका असताना, महाराष्ट्रात असताना निवडणुका असताना ते सुद्धा त्या ठिकाणी यायचे, अडवाणीजी यायचे. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या गोष्टी निरर्थक आहे. फुकट दुसऱ्या तोंडाच्या वापा सोडायच्या, काहीतरी बडबड करायची, म्हणून त्याला सकाळ झालं की काहीतरी विषय लागतात आणि म्हणून ते बोलत आहेत. विखे पाटील या दोघांचा विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संसदेसाठी भूखंड देण्यात आलेला आहे. काय अजित पवार आणि विखे पाटील यांचा विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संसदेसाठी शासकीय भूखंड देण्यात आलेला आहे. नाही, मला या बाबतीत कुठली माहिती नाही. कुठला भूखंड दिला, कुठल्या शहरातला दिला? नर्सिंग होम कॉलेजेससाठी. नाही, मला या बाबतीमध्ये माहिती नाही. कोणाचा विरोध होता मला याची कल्पना नाही. असा कुठे विषय माझ्यासमोर आलेलाच नाही. अमित शहा कालपासून दौरा आहे, दौऱ्याच्या निमित्तानं राऊत असं म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांमध्ये अधिकाऱ्यांना दम भरण्यासाठी अमित शहा दौऱ्यावर येतात आणि अधिकाऱ्यांना दम देतात, अशा प्रकारे. मला वाटतं अतिशय हास्यास्पद स्टेटमेंट ते करतात. कोणते अधिकारी त्यांना भेटत नाही,
कुठल्याही या कार्यक्रमामध्ये अधिकाऱ्यांची आणि त्यांची चर्चा किंवा भेट हा विषय कुठेच नाही आहे. आपणही बघतात, आपण तर समोर असतात, तुमच्यात लपून तर काही होत नाही किंवा अधिकाऱ्यांना गुपचूप मागच्या दाराने बोलवलं आणि त्यांना दम भरला. मला वाटतं अतिशय बालिश स्टेटमेंट हे संजय राऊत प्रत्येक वेळेला करत असतात आणि ते आताही तसंच करत आहेत. पण अमित भाई आल्यामुळे की काय त्याला थोडंसं थरकं सुटलेलं आहे की काय मला असं वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी बेशूट काही आरोप करायचे, काही बोलायचं, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दम भरतायत. आता हे काही बोलणं झालं का? हा काही आरोप होऊ शकतो का की अमित भाईचे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतील, या बैठक घेतील, त्यांना दम भरतील, आमचं काम करा का भाजपचं काम करा? मला वाटतं खरंच अतिशय हास्यास्पद, अतिशय बालिश असं वक्तव्य हे संजय राऊत करत असतात. पण त्यांना सकाळ झाली की त्यांना तो कोंबडा जसा आरवतो तसं त्यांना आरवावं लागतं आणि म्हणून ते काही बोलत असतात. मला वाटतं तो विषय सगळा पक्षश्रेष्ठींचा आहे. माननीय अमित भाई आहेत, माननीय नड्डाजी आहेत, माननीय देवेंद्रजी, माननीय आमचे मुख्यमंत्री महोदय आहेत, अजितदादा आहेत, हे बसूनच त्या संदर्भामध्ये निर्णय करतील. मला वाटतं आता मला तरी वाटतं की अंतिम टप्प्यामध्ये सगळे हे विषय आहेत. लवकरच या संदर्भामध्ये निर्णय होईल. कालच्या बैठकीमध्ये 140 ते 150 जागा भाजपने लढवाव्या अशा पद्धतीची काही कार्यकर्त्यांची मागणी आहे, अशाही माहिती अशी काही मागणी झालेली आहे का? मागण्या तर सगळ्या तिन्ही पक्षांच्या, महायुतीतले मोठे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत, समोर येत आहेत. जे ते सांगतायत आम्हाला 80 द्या, आम्हाला 70 द्या, आम्हाला 150 द्या, आम्हाला 160 द्या, 70 द्या, त्या मागण्या येत आहेत. पण मला वाटतं की शेवटी तिन्ही पक्ष मिळून आणि आमचे सगळे नेते मिळून आणि शेवटी अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, हे या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करतील. आम्ही कुठे आमच्यामध्ये वादविवाद नाही आहे. काही थोड्याफार जागेंवर ओढाताण असेल ती असतेच, त्याबद्दल काही हे शंकाच नाही. पण मला असं वाटतं की अतिशय सामंजस्याने आमचा हा प्रश्न सुटेल. हा प्रश्न नाहीच आहे, पण हे जागा वाटपाचा त्यातून मार्ग निघेल, हा प्रश्न सुटेल आणि आम्ही तिन्ही जणं एकत्रितपणे ज्यावेळेला निवडणुकांना सामोरं जाणार आहोत. अजून घटक पक्ष आहेत ते आमच्यासोबत आहेत. भाऊ, या जागा वाटपाला धरून राऊतांनी आरोप केलेला आहे की आता सुरुवातीला या जागा वाटपामध्ये कमी जागा देऊन अजित पवारांचा पहिला काटा काढला जाईल आणि 2024च्या निवडणुकीनंतर शिंदेच्या दाढींच्या केसांनीच गळा कापला जाईल असं देखील ते म्हणतात. मी तेच सांगितलं, संजय राऊतांना दुसरा उद्योग राहिलेला नाही. काहीतरी बोलायचं, काहीतरी बरायचं, काहीतरी भानगडी लावायचं आमच्यामध्ये. पण मी पुन्हा सांगेल की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहोत. आमच्यामध्ये त्यांनी किती तेल टाकण्याचा, राखेल टाकण्याचा, पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्याचा उपयोग काही होणार नाही, अजिबात उपयोग होणार नाही. आणि म्हणून अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील किंवा भाजप असेल, आमचे काही पक्ष मित्रपक्ष आहेत, आम्ही सर्वजण एकत्रितपणेच लढणार आहोत. कोणाचाही कोणी गळा कापणार नाही. फक्त संजय राऊत साहेब आपणच सांभाळून राहा. नंतर मग आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर काय बोलावं काय नाही ते जरा ठरवून ठेवा. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.